हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना मजे. तर आम्ही पण एकदम मस्त आहोत. एकदम मस्त अशी फ्रेश मॉर्निंग झालेली आहे. थोडीशी उशिराच झाली आहे. फेकू दे बाहेर ते. तर मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे. उशिराच झाली तर कुंत्रे भुकायला लागलेले आहेत. हां, बोलायला लागलं का ते आता चालू होऊन जातं त्यांचं भॉ भॉ. तर आज आहे 15 फेब्रुवारी. काल होता व्हॅलेंटाईन डे. जसे की तुम्ही इंस्टाग्रामच्या माझ्या याला स्टेटसला बघितलं असेल. तर यांनी मस्त कॅडबरी दिली होती आणि एक रोज आणून दिला होता. खरंच खूप छान वाटलं. आज ब्लॉग करायचं कारण असं की खूप दिवसापासून आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटले होते की स्प्रिंग रोलची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मला काही वेळ भेटला नाही. सो आत्ता मला जस्ट वेळ आहे. तर मी आज तुमच्यासोबत ती व्हिडिओ शेअर करणार आहे. तर मी माझ्या घरगुती साध्या सोप्या पद्धतीने स्प्रिंग रोल कसा तयार करणार आहे. मागचे स्प्रिंग रोल नव्हता गेला का, नूडल्स स्टाईल. तर तो स्प्रिंग रोल आता आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्या पद्धतीने मी कसा केला होता आधी, जेव्हा मला वाटतं लॉकडाऊनच्या आधी, पण बहुतेक लॉकडाऊनच्या आधीच मला वाटतं मी केलेला होता. तर त्यावेळेस मी कसा केला होता त्या पद्धतीनेच मी करणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आम्ही जस्ट इतक्यातच आत्ता भाजीपाला वगैरे थोडासा घेऊन आलो मार्केटमधून. कारण की सॅटर्डेला तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं मार्केट असतं. गाड्या चालू होतात. तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या इथं सॅटर्डेला मार्केट असतं. तर आम्ही तिथं दरवेळेस सॅटर्डेला थोडंसं छान तिथं फ्रेश भाजीपाला मिळतो, त्यामुळे तिथंच जातो आणि तिथून घेऊन येतो. तर मग आठवडाभर चालू असतं आपलं, कधी कडधान्य कधी असं पालेभाज्या वगैरे. तर आता ते भाजीपाला आणून आता ठेवून दिलेला आहे. तर आवरून सावरून घेते. थोडासा चहा ठेवला यांच्यासाठी आणि आता थोडेसे पोहे वगैरे करते. आणि त्यानंतर मग दिवसभराची माझी कामं उरकून मग मी तुमच्यासोबत स्प्रिंग रोलची रेसिपी शेअर करणार आहे. तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. तुम्हाला कसा वाटतो कमेंटसुद्धा करून सांगा. जास्त असं शेअर पण करा. तर चला मग बघत राहा. सो हा आहे आमचा आजचा नाश्ता सकाळचा. मस्त गरमागरम पोहे आहे आणि फ्रेश मस्त वॉटरमेलन. श्रेया करते कट वॉटरमेलनला, शिव बघते TV आणि आम्ही दोघं बसलो आहोत नाश्ता करायला. सो या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि हा आहे आपला घरगुती चिवडा. सो फायनली आता नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही बाकीचे कामं आवरून घेतो. पटकन भाज्या वगैरे आणलेल्या त्या साफ करून घेते, फ्रीजमध्ये ठेवून घेते. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्ही आता पोचा मारून घेते. तरी पण मॅडम चाललेले आहेत बघा. मी आता मागून पोचा मारून आलेले आहे. टोपी आण तिकडनं. हे बघ इथं कपाटाजवळ टांगलेली. वा काय खरं नाही बाबा. मी पोचा मारते आणि ह्या पोरी बघा. ॲक्च्युली यांना हिचं काही काम नव्हतं माहिती का. हां, हिचं काही काम नव्हतं. ही यम सारखी तिच्या पप्पांच्या पाठीमागे लागली. शिव काका काय म्हणते काय. हां, तर श्रेया इकडे श्रेया काय घ्यायला चालली तू. श्रेयाचे व्हाईट बूट खराब झाले होते, तर ती व्हाईट शूज घेण्यासाठी चालली आहे. अर्ध बूट अर्ध शूज, सगळी इंग्लिश मराठी एकत्र करून टाकते मी, समजून घ्या. हा यम मागं लागलेला आहे सकाळपासून. तिला इतकं लपवलं त्यांनी. श्रेया आणि त्यांनी तिच्या पप्पांनी. पण तरी तिला कळूनच गेलं की पप्पा बाहेर चालले आहेत आणि पप्पाचं मन लगेच पिघळून जातं. बाय बाय. हां, यम. सो हॅलो फ्रेंड्स, मस्त आता सगळं काही घरातलं आवरून झालेलं आहे, क्लीन झालं आहे आणि मी सुद्धा छान फ्रेश झालेले आहे. आणि आता मी पण लागते स्वयंपाकाला, कारण की 12 वाजून गेलेले आहेत आणि सुट्टीच्या दिवशी असाच वेळ असतो. कारण की रेग्युलर कसं टिफिन असला की काही ना काही भाजी वगैरे बनवूनच जाते आणि पटकन सगळी कामं उरकून दुपारी 12 वाजेपर्यंत सगळं क्लीन होऊन जातं आणि 12 वाजेपर्यंत फायनली आमचं जेवण पण होऊन जातात. पण सुट्टीच्या दिवशी खरा असा प्रॉब्लेम आहे. तर आणि सुट्टीच्या दिवशी नेमका ब्लॉग होतो, तर तुम्ही समजून घ्या. तर आता मी स्वयंपाकाला पटकन लागते. कढी करायची आहे, भाजी फ्लावरची करते. आणि अजून हे आलेले नाही आहेत. 3 जण गेलेले आहेत. बघू कधी येतात काय येतात माहिती नाही आहे. तर आता मी इतकी आंघोळ करून आले तरी पण इतकं गरम होतं आहे, घाम सुटला आहे अक्षरशः तरी पण. तर चला तुम्ही कंटिन्यू करत राहा, बघत राहा कसं वाटतं हे ब्लॉग तुम्हाला. तर आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे स्प्रिंग रोलची रेसिपी नक्की बनणार आहे. तर चला. कसला पत्रा. कसला पत्रा लागला. कसला कुठं.
आपल्या इथं कुठं काय? अरे नाही नाही, इथं कुठं काय? काही नाही. तिचे बूट शिवचे काय न्यू ब्रँड बूट रस्त्यात भेटत होते. रस्त्यात भेटत होते. फुकटच भेट. अजून वाढते घ्या पाहिलेलीच वाढ. हे स्कूलचे ह्याच्यातून घेतले का? तिचे जे नेहमी तिथून घेतात. ओके. खायचे पांढरे बुट नाही लागणार ना? ते फाटले ना? शिवण्या ठेवून द्या आता. सो इथं कढी झालेली आहे आपली रेडी. मी कोथिंबीर वगैरे जास्त टाकत नाही आणि जास्त कचरा पण आवडत नाही आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही सिंपल अशी करतो. आणि डॅडींच्या पद्धतीची थोडीशी वेगळी कांदा वगैरे लंगरची कढी आहे, ती एखाद्या वेळेस करल शेअर. आणि इथं मी पकोडी फ्राय करते आहे. सो मी याच्यात थोडंसं ना बटाटा जो आहे ना तो थोडासा असं किसून टाकलेला आहे, त्यामुळे थोडेसे असे क्रिस्पी बनतील ते आणि छान पण वाटेल जरा खायला. तर इथं मी पकोडे तळायला घेतले आणि साहेब घेऊन आले आहेत. इथं बघू शकता काय काय घेऊन आलेत. आणि आमच्या साहेबांना फार आवडतात तिथे. त्यांचे जे आहेत एक ठरलेले आहे, तर त्यांच्याकडनंच ते पालक भाजी, बटाट्याची भाजी, हे असा काय ते हा दालवडा. सो दालवडा एकदम सॉफ्ट आहे, अजिबात कडक नाही आहे बघा, एकदम सॉफ्ट दालवडा आहे मस्त असा. आणि मी इथं भाजी केलेली आहे थोडीशी फ्लावर बटाटा आणि वाटाण्याची. चपात्या केलेल्या आहेत 2च, कारण की ही खाणार नाही श्रेया. सो भात तिथे लावून झालेला आहे. तर आता आम्ही जेवण करतो. आणि बाबू तेवढंच नाही खायचं बाबू. ए बाबू तितकंच नाही खाणे काय, कढी आणि चावल खाओ. हां कढी चावल खा. हे असं घरातलं जेवण नाही करते ना. गाजर एक हे घे शिलून आणि गाजर एक खाऊन घे. अरे बघू तर दे पप्पाची लहानपणीची आठवण. 1 2 3 4 5. लहानपणीची आठवण असं बोलले पप्पा. हा मग घेताना हा मग त्यामुळे खाते मी खात नाही. पप्पाची आठवण असते. आता बाहेरचा आयटम आला म्हणजे घरातला आयटम तो आम्हाला काय आवडणार नाही, पण घरातले एकदम छान बनलेले आहेत बरं का, क्रिस्पी एकदम. सो फायनली आमचे जेवण झालेले आहेत आणि आम्ही मस्त जेवण करता करता. तू जेव बाई, तुला तर वेळ लागतो म्हणते, माझं नाही झालं बघा. आता इथंच हा बनवू सांग तिसरा भारी. आता हे आवरतच आता मी काय मशीन आहे संध्याकाळी आता भेटणार बघा. आता 2 वाजून गेले आणि हे आता आले जस्ट. येणे आता जेवण करत करत मम्मी पण जेवण वरती घेऊन गेलेले आहेत, तर त्या पण जेवण करतायत. आणि आम्ही दाखवले बेटा, मी दाखवले. अरे मी दाखवले. तर आता आम्ही मस्त जेवण करता करता मुंबई पुणे मुंबई असं पिक्चर बघतोय. तर आज आज नाही कालच आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये तर काल रिलीज झालेला आहे छावा पिक्चर. सो आम्ही जाणार नाही आहे कारण की सगळेजण जात आहे, पण आम्हाला शक्य नाही होत जाणं, कारण की श्रेयाची आता फायनल एक्झामला काही थोडे दिवसच बाकी आहेत. तर त्यासाठी मग हे म्हटले आपण श्रेयाचे एक्झाम झाले की मग त्यावेळेस घरातच डाउनलोड करून घरातच बघू, कारण की तिला सोडून असं जाणं म्हणजे ते एकदम वेगळंच चांगलं नाही वाटत. तर त्यासाठी खरं तर खूप इच्छा आहे जाण्याची, पण मग आता तिची एक्झाम चालू आहे, तिला अभ्यास वगैरे करायचा असतो, तर त्यासाठी म्हटलं नको. तर क्लासेसला वगैरे पण जाते ती संध्याकाळची, तर त्यामुळे मग हे म्हटलं जाऊ दे आपण ह्यावेळेस घरीच बघू. तर आम्ही काही गेलो नाही छावा पिक्चर बघायला, पण तुम्ही कोणी गेले असेल तर मला नक्की कमेंट्स करून. तर छावा पिक्चरमध्ये श्री छत्रपती संभाजीराजांची जी पूर्ण ती कथा आहे, कथा नाही काय म्हणतात त्याला, स्टोरी म्हणजे त्यांचं जे रिअल स्टोरी आहे आणि सगळ्या गोष्टी त्या दाखवण्यात आलेल्या आहेत छावा पिक्चरमध्ये. तर आणि विकी कौशलने खरंच खूप मस्त एकच नंबर काम केलेलं आहे. आम्ही ट्रेलर पण बघितले, इतके छान आणि अंगाला असं अक्षरशः काटे येतात, इतकं छान वाटतं आहे ते. आणि आता मी जस्ट मोबाईलमध्ये पण बघत होते, तर इतकं छान रिस्पॉन्स पण मिळतो आहे
अक्षरशः इतकं पुण्यामध्ये तर इतकं हाऊसफुल थिएटर भरलेले आहेत अक्षरशः. आणि पण खरंच मिस केलं आम्ही, पण जाऊ दे नेक्स्ट टाईम आपण बघूयात. भरपूर पिक्चर येतील पण, आणि आम्ही घरी येऊन नक्की मी तो ब्लॉग शूट करेल. तर आम्ही घरी मस्त थिएटरसारखं करू आणि मस्त घरी पण पिक्चर बघू, तो छावा पिक्चर. श्रेयाची एक्झाम वगैरे झाले की, पण आता सध्या श्रेयाची एक्झाम आहे त्यामुळे आम्ही म्हटलं चला आता यावेळेस नाही जाणार. वा, हे कोणी टसले बाळा? हे किसने रखे? न्यू शूज असले का बापरे, असं जपायचं, नंतर मग असे फेकून द्यायचे तिकडं. हे चप्पल स्टँडमध्ये बघा इतके शूज. हे शूज आहेत का काय? खाली तो बक्सा सुद्धा भरलेला आहे. हे स्कूलचे. हा कुठे तू जेवण का? तू जेवण. आलू बघा, आलू बघती कशी, आलू कशी बघती. ही आमची आलू आहे, आलिया. आलिया. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आता मी स्प्रिंग रोल करायला घेत आहे. हा म्हणजे थोडासा वेळ आहे अजून तुझ्या क्लासला. सो आता मी स्प्रिंग रोल करण्यासाठी घेत आहे. तर स्प्रिंग रोल मी आता जस्ट करणार आहे. सो तुम्हाला असं वाटेल की संध्याकाळी इव्हनिंगला तुम्ही स्प्रिंग रोल करताय, तर तो स्नॅक्स आयटम पण आहे. आणि असं नाही आहे की तुम्ही करून फ्रीजमध्ये स्टोरेज करून ठेवला आणि तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही तळून जरी खाल्ला ना तर त्यावेळेस छान लागतात ते. आणि करून असे फ्रीजमध्ये स्टोरेज करून ठेवायचे. पण जेव्हा आपण काही करून तेव्हा ते फ्रीजमध्ये ठेवू, डीप फ्रीजरमध्ये, तर त्यावेळेस ते पूर्ण सीलबंद डब्यामध्ये ठेवायचे, किंवा त्याला तो फूड रॅपिंग पेपर असतो किंवा तर तो पूर्ण वरून पॅक करून आणि व्यवस्थित असं डीप फ्रीजरमध्ये ठेवायचे. आणि मग ज्यावेळेस तुम्हाला हवं असेल असं खाऊशी वाटली स्प्रिंग रोल तर त्यावेळेस तुम्ही ते काढून असे तळू शकताय. तर ते कमीत कमी 15-1 दिवस तरी व्यवस्थित राहतात. सो चला तर मग करायला घेते. आणि इथं आता मी बसून पिक्चर बघता थोडेसे जे आपल्याला लागणार होते व्हेजिटेबल्स ते कट करून घेतलेले आहेत. तर आता मी जाते आणि तुम्हाला दाखवते एक स्टेप बाय स्टेप कसं करायचं, आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर चला मग. तर सुरुवातीला आपल्याला नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी गॅसवर पाणी ठेवून दिलेलं आहे. पाणी छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत. तर आता त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं 1 चमच भरून इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे. तेल टाकल्यामुळे नूडल्स काय होतात, सुटसुटीत आणि छान असे मोकळे होतात, एकमेकांना चिपकत नाही. तर त्यामुळे जास्तही शिजवायची नाही. जवळपास 70-80% आपल्याला हे एवढे शिजून घ्यायचे आहेत. तर जास्त पूर्ण 100% शिजत बसायचं नाही, कारण की मग ज्यावेळेस आपण नूडल्स करू तर त्यावेळेस काय होतील, तर एकत्र करायच्या वेळेस ते ना असे तुटतील आणि असं होईल, ते व्यवस्थित नूडल्स होणार नाही. त्यामुळे कमीत कमी 70 किंवा 60% असे तरी शिजून घ्या. सो फायनली नूडल्स झालेले आहेत शिजून, आणि एका चाळणीमध्ये आता आपल्याला काढून घ्यायचे आहे. गॅस मी बंद करून दिलेला आहे. आता एका चाळणीमध्ये काढून आपल्याला त्यावर थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची शिजण्याची जी प्रोसेस आहे ती बंद होते आणि नूडल्स आपले छान चिपचिपी होत नाही. आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि एकसारखं त्याचं सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे. पाणी संपूर्ण गाळून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये छान असे पसरून घ्यायचे आहे आणि हवेशीर फॅन खाली आपल्याला ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून ते छान असे मोकळे होतील आणि मग आपल्याला नूडल्स करायला प्रॉब्लेम येणार नाही. छान मोकळे असे नूडल्स होतील. तर इथे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता छान असे मोकळे नूडल्स आपले झालेले आहेत. आता नूडल्स साईडला ठेवून द्यायचे आहेत. स्प्रिंग रोल साठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी मोठी वाटी भरून असा मैदा घेतलेला आहे. 4-1 चम्मच असं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. थोडंसं तेल त्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं आहे. आता इथे चपातीला जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला थोडं पाणी टाकून असं सॉफ्ट असायचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलं नाही तरीही चालते, असं काही नाहीये. मी कॉर्नफ्लॉवर थोडंसं क्रिस्पीनेसपणा येण्यासाठी म्हणून टाकलं होतं. तर तुम्ही साधं नॉर्मल मैद्याचं पीठ जरी भिजलं तरीही छान क्रिस्पी होतात, कारण की मी जेव्हा फर्स्ट टाइम केले होते त्यावेळेस फक्त मैद्याचं पीठ असं भिजून घेतलं होतं आणि त्यानंतर स्प्रिंग रोल असं नूडल्स करून स्प्रिंग रोल केले होते, तरीही खूप छान झाले होते. तर आता फायनली इथं आटा बघा भिजून झालेला आहे. तर 15-20 मिनिटं आता त्याला साईडला आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि इथे काही मी व्हेजिटेबल्स असे कट केलेले होते. कांद्याची पात तुम्ही इथं बघू शकता छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि सर्व व्हेजिटेबल्स बघू शकता असे उभ्या आकारामध्ये आपल्याला छान असे बारीक कट करून घ्यायचे आहेत. तर आता इथे लगेच आपल्याला नूडल्स बनवायला घ्यायचे आहे. तर त्यासाठी एक पॅन ठेवून दिलेला आहे. पॅन मध्ये थोडंसं तेल ऍड करून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण ऍड करून घेणार आहोत आणि कांदा आपल्याला पुरेपूर लाल करून घ्यायचा नाहीये.
तर 1-2 मिनिटं आपल्याला फक्त नॉर्मल सॉफ्ट होईपर्यंतच परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा टाकायच्या आधी थोडंसं लसूण आणि अद्रकचे जे आहे ना ते बारीक कट करून टाकायचे. तर इथे मुलींना आवडत नाही, तर त्यांना ते तोंडाला आलेले अजिबात आवडत नाही अद्रक लसूण, तर त्यामुळे मी इथे पेस्ट करून टाकलेली आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं बारीक कट करून घ्यायचे. अद्रक पण बारीक छान असं कद्दूकस कट करून घ्यायचं आणि लसूण पण छान बारीक करून घ्यायचा. तर त्याची पण खरंच छान चव लागते, पण आता मुलींना आवडत नाही तर त्यामुळे मी त्यांच्या पद्धतीनेच करते. सो इथे व्हेजिटेबल्स आपण काही कट करून ठेवलेले ते सुद्धा आपल्याला ऍड करून घ्यायचे आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत आता हे व्हेजिटेबल्स आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर आता यामध्ये मी टाकत आहे ब्लॅक मिरे, म्हणजेच की काळ्या मिऱ्याची पावडर. तर थोडीशी त्याच्याने जरा छान चव पण तिखटपणा येतो. तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये रेड चिली पावडर पण टाका. तर मी इथे मुलींमुळे थोडंसं रेड चिली पावडर स्किप केलेली आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही रेड चिली पावडर त्यामध्ये ऍड करू शकताय. तर आता झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. तर 2-3 मिनिटं मी झाकण ठेवून दिलेलं होतं आणि व्हेजिटेबल छान सॉफ्ट झालेले आहेत. तर आता लगेच आपल्याला नूडल्स आहेत ते त्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बाकीचे जे मसाले आहेत ते नंतर आपण टाकणारच आहोत. तर आता नूडल्स छान असं मिक्स करून घेतलेले आहे मी व्हेजिटेबल्स मध्ये आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे सोया सॉस. तर सोया सॉस मी इथे घेतलेला आहे 1 चम्मच आणि त्याचबरोबर 2 चम्मच असं भरून मी शेजवान चटणी ऍड केलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घ्यायचं आहे 1 चम्मच भरून टोमॅटो केचप आणि अशा प्रकारे मस्त नूडल्स बनतात. तर तुम्हाला इथं घ्यायचं असेल तर तुम्ही रेड चिली सॉस वगैरे पण ऍड करू शकता, बाकीचे काही गोष्टी. तर इथं मी मुलींना खायचंय म्हणून थोडंसं सिंपल सोप्या पद्धतीने करते आहे आणि व्हिनेगर मी त्यामध्ये ऍड केलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करून घ्यायचं आहे आणि काट्याच्या चम्मचच्या सहाय्याने मी असं छान मिक्स करून घेते. तर त्याच्याने जरा इझी जातं. आपण जर एका चम्मचने मिक्स करायला घेतलं तर ते तुटतात पण, तर त्यासाठी हा असं पद्धत आहे. सो मी अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे. तर फायनली इथं नूडल्स किती छान दिसत आहेत बघू शकता आणि एकच नंबर टेस्ट झालेली आहे. आणि करता करता आम्ही थोडंसं टेस्ट पण करून बघितलं आणि त्यानंतर मस्त असे बारीक कट केलेली अशी कांद्याची पात त्यावर ऍड करून घ्यायची आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. सो फायनली मस्त असे यम्मी असे नूडल्स आपले रेडी झालेले आहेत. तर याच्यानंतर लगेच आपल्याला स्प्रिंग रोल तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही असेही खाऊ शकताय, किती यम्मी दिसत आहेत यार. तुम्ही बघूनच तुम्हाला कळत असेल आणि मी तर तुम्हाला टेस्ट करून सांगते कारण की खरंच छान बनलेले आहेत. आता हे थोडंसं टेस्ट करण्यासाठी आपण साहेबांना देऊयात, बघूयात त्यांना कसे वाटतात, तर आवडले की नाही. थोडंसं मीठ वगैरे चेक करण्यासाठी मी खरं तर यांना देत असते चेक करण्यासाठी. तर चला तर बघूयात आपण साहेबांना दाखवू कसे वाटले. मला नक्की कमेंट्स करून सांगा, नक्की ट्राय करून बघा. मी एकदम साध्या सिंपल सोप्या पद्धतीने केलेले आहेत, तर तुम्ही पण ट्राय करून बघा. खाऊन बघा. चला आता हे थंड झाले की आपण याचे स्प्रिंग रोल तयार करायला घेऊयात. अजून शिव आलेली नाहीये, पण कसले चाऊमिन कसले युनिक दिसत आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा, घर बसल्या आपल्या घराच्या घरात घरगुती ट्राय करून बघा नक्की. तर आता लगेच आपल्याला स्प्रिंग रोल तयार करून घ्यायचा आहे. मगाशी मी पीठ भिजून ठेवलं होतं, जवळपास 20-25 मिनिटं झाले कारण भरपूर वेळ झालेला होता, कारण की बाकीची सगळी कामं मी आवरून घेतली आणि पीठ आपल्याला छान असं पुन्हा आता मळून घ्यायचं आहे. खूप छान भिजलं गेलेलं आहे. तर इथे मी जसं की तुम्हाला म्हटले याच्यात तुम्ही कॉर्नफ्लॉवर स्किप जरी केलं तरी चालेल, असंही जरी भिजले तरी स्प्रिंग रोल एकच नंबर बनतात. तर आता इथे स्प्रिंग रोलला आपल्याला पॅक करण्यासाठी काहीतरी घोळ तयार करायचा आहे चिटकण्यासाठी. तर त्यासाठी इथे मैदा घेतलेला आहे, थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं घट्ट असं करायचं आहे, पातळ करायचं नाही जास्त, तर ते स्टिक होईल असं. त्यासाठी आपल्याला हा थोडासा घोळ मी तयार करून घेतलेला आहे. तर आता इथं आपल्याला स्प्रिंग रोल तयार करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला शीट्स तयार करायचे आहे. तर इथं शीट्सचे 2 पण पद्धती आहेत. एक ढोशासारखं बॅटर तयार करून एक नॉनस्टिक पॅनवर स्प्रेड करून, तर तशी तुम्ही स्प्रिंग रोलचे शीट्स तयार करू शकताय. पण मी जसं फर्स्ट टाइम जेव्हा केले होते ना, तर ते तशीच पद्धत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. सो इथं मी पिठातून 3 असे छोटे छोटे उंडे तयार करून घेतले. सुरुवातीला थोडेसे मोठेच झाले माझ्याकडनं, पण हरकत नाही, नेक्स्ट टाइम मी थोडेसे छोटेच केलेत. आता आपल्याला याचे छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. थोडंसं मोठे केले तरी चालतात. तर इथं मी तरी छोट्या छोट्याच केलेल्या आहेत. तरी मैदा कसा होतो, मैदा जास्त स्प्रेड होतो, तर त्यासाठी इथं याच्यापेक्षा थोडे छोटे उंडे घेतले तरी चालतील.
तर अशा प्रकारे आपल्याला 3 अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर आता एक पुरी मी ठेवलेली आहे, तर त्यावर थोडंसं असं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित आणि थोडंसं सुक्कं पीठ त्यावर टाकून घ्यायचं आहे. आणि पुन्हा दुसरी छोटीशी पुरी आपल्याला त्यावर ठेवून द्यायची आहे. त्याच्यावर पण तेच प्रोसेस आपल्याला करायची. तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि सुक्का पीठ जे आहे ते सुद्धा त्यावर छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तिसरी पुरी जी आहे ती सुद्धा मी त्याच्यावर ठेवून दिलेली आहे. आणि हलक्या हाताने आपल्याला कॉर्नर्स छान असे लाटून घ्यायचे आहे. तर थोडंसं मोठं झाले तुम्ही बघू शकताय. काय हरकत नाही, पहिलं वेळेस तो थोडंफार इकडं तिकडं चुकतं, तर नेक्स्ट टाइम आपण छोटंसं करूयात. तर आता इथं आपल्याला बघा असे कॉर्नर्स छान असे लाटून घ्यायचे आहे आणि तवा गरम करून घ्यायचा आहे. तर त्यावर आपल्याला पूर्णपणे हे शेकून घ्यायचं नाही, एकदम हलकासा शेक बसायला पाहिजे त्यावर. लक्षात आलं का? हलकासा एकदम नॉर्मली. तर हलका शेकलं का लगेच पलटी करून घ्यायचं आहे, त्या बाजूने सुद्धा लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. एकदम जास्त जर केलं तर ते काय होतं, थोडंसं हार्ड होतात आणि मग रोल अशा व्यवस्थित बनत नाही. तर आता हे शीट्स आपल्याला वेगवेगळ्या करून घ्यायचे आहेत. बघू शकता असे एक एक मी शीट्स आता हे काढून घेणार आहे. खरंच खूप छान बनतात, नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि काही जास्त मेहनत पण वाटत नाही, इझिली होतात, पटकन होतात. आणि शीट्स तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट अशा एकदम छान अशा पातळ शीट्स बनलेले आहेत. आता हे मोठं झालं तर त्यामुळे मला हे कट करावं लागतंय. तर तुम्ही थोडेसे छोटेसे उंडे घ्या, जेणेकरून छोटेसे जास्त वेस्ट जाणार नाही. पण मी वेस्ट करणार नाही, तर ते काय करणार, मी फ्राय करून घेईल. चहासोबत खायला छान वाटतं जरा. तर आता ही मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेला आहे. आणि त्यावर आपल्याला हे जो आपण गोळ तयार करून घेतलेला होता, तो हा आपल्याला चहू बाजूने छान असा स्प्रेड करून लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले हे जे रोल आहे ते छान असे स्टिक होतील. तर आता हे सगळं लावून झाल्यानंतर आपल्याला नूडल्स त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला चम्मचच्या साहाय्याने थोडंसं जमलं नाही, मग मी पुन्हा हाताच्या साहाय्याने त्यावर नूडल्स आपल्याला हवे तितके आपण त्यामध्ये भरून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला एका साईडचा जो कॉर्नर असा उचलून इथे नूडल्सच्या वरती असं बरोबर घ्यायचं आहे. आणि जेणेकरून काय होतं, ते आतमध्ये तेल जाणार नाही, त्याच्यामध्ये आतला भाग जो आहे तो पॅक होईल. आणि अशा पद्धतीने मी जसं व्हिडिओ दाखवते तशा पद्धतीने सेम करा, म्हणजे कसं होईल, आतमध्ये तेल जात नाही. आणि इथे पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला हा जो मैद्याचा घोळ आहे तो लावून घ्यायचा आहे, जेणेकरून छान असं पॅक होतील, ते एकमेकाला छान असे चिटकून बसतील आणि स्प्रिंग रोल एकच नंबर बनतील. तर आता हे बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. सो आता इथं मी पुन्हा थोडासा हा गोळ लावून घेते, जेणेकरून पूर्णपणे असं पॅक होईल, निघणार नाही. तर बघू शकताय अशा प्रकारे मस्त असा रोल मी पॅक करून घेतलेला आहे. जर कुठे काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तिथे पुन्हा थोडासा हा गोळ लावून स्टिक करून घ्यायचं, जेणेकरून तेल आतमध्ये जाणार नाही. आपला रोल जो आहे तेलकट ऑइली जास्त होणार नाही, आतमध्ये तेल घुसणार नाही. तर अशाच प्रकारे आता हे सगळे रोल मी इथं तयार करून घेणार आहे. तर बघू शकते अजिबात कुठं ओपन जागा मी ठेवलेली नाहीये, एकदम छान प्रकारे असा पॅक करून झालेला आहे. तर अशाच प्रकारे आता मी सर्व रोल तुम्हाला इथं करून दाखवते, एक एक स्टेप बाय स्टेप करून. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप यम्मी लागतात. आता यातली स्टफिंग जी आहे नूडल्सची, तर तुम्हाला हवी तशी तुम्ही स्टफिंग करू शकतायत. तुम्हाला जर आवडत असेल, नूडल्स जसं नसेल आवडत, तर तुम्ही फक्त व्हेजिटेबलची स्टफिंग सुद्धा करू शकताय. तर तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही त्यामध्ये पनीर सुद्धा ऍड करू शकताय. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रोल तुम्ही तयार करू शकतायत. पण एक मी छोटासा प्रयत्न केलाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तुम्ही नक्की मला सपोर्ट करा आणि जास्तीत व्हिडिओला लाईक पण करा. आता नेक्स्ट टाइम मी थोडंसं छोटंसं घेतलेले आहेत. तर सेम तीच प्रोसेस करून मी पुन्हा असे शीट्स तयार करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डोशासारखं बॅटर तयार करून पण करू शकताय. पण माझ्याकडे सध्या माझा डोशाचा जो तवा आहे तो थोडासा खराब झालेला आहे आणि त्यानंतर तो आता त्यावर कसं एवढं खास बनत नाही. तर त्याच्यामुळे मग म्हटलं नको रिस्क करायला. तर त्यासाठी मग मी आपला जी पद्धत मी स्टार्टिंगला यूज केली होती त्याच पद्धतीने मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. आणि बघू शकताय एक एक शीट्स इतक्या छान असे इझिली निघतायत. तर खूप मस्त आहे ही ट्रिक, मला तर फार आवडते आणि मी शक्यतो ह्या अशाच पद्धतीने करते. आणि आज खरंच खूप वर्षानंतर मी आज स्प्रिंग रोलची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मला वाटतं मी लॉकडाऊनमध्ये भरपूर अशा रेसिपीज करून बसलेले होते, पण त्यावेळेस कसं व्हिडिओ मला जमत नव्हते इतके व्लॉगिंग वगैरे, पण आता जमते. तर आता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं आणि अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने असाच रोल पॅक करून घ्या, जेणेकरून आतमध्ये त्याचं ऑइलिंग जाणार नाही. तर आता मी हे सगळे रोल तयार करून घेते आणि नंतर तुम्हाला फ्राय करून दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर इथे एक वाटीभर असा मैद्याच्या पिठाने मी इतके सारे असे स्प्रिंग रोल तयार करून घेतलेले आहे. तरी थोडेसे नूडल्स थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत, पण
इट्स ओके, गावदे मुली खाऊन घेतात, त्यांना आवडतात फार. तर आता हे स्प्रिंग रोल तुम्ही पॅकिंग करून जो रॅपिंग पेपर असतो त्याच्याने पण पॅक करून तुम्ही डीप फ्रीजरमध्ये ठेवू शकतायत. जवळपास तुम्हाला जेव्हा तळूशी वाटते तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकतायत. तर कधीही तुमचं मन झालं तर हे खराब होत नाहीत. जवळपास 15-1 दिवस तरी मी गॅरंटी देऊ शकते की हे राहू शकतायत. तर आता हे मी पॅक करून सध्या फ्रीजमध्ये ठेवते, माझी बाकीची कामं आवरून घेते. तोपर्यंत तुम्ही व्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. सो फायनली नूडल्स स्प्रिंग रोल करून तयार झालेले आहेत आणि मी जस्ट आता फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि लगेच तळणार नाही, कारण की कसं होतं नुसतं रेसिपीने तर पोट भरत नाही, त्याच्यामुळे बाकीचा स्वयंपाक पण करावा लागतो, रेसिपी विथ स्वयंपाक. म्हणून मी आज तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तर आता रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो आता ती नंतर मी फ्राय करून तुम्हाला दाखवणारच आहे. पण कसं होतं बाकीच्यांना भूक पण लागते, त्याच्यामध्ये रोलवर तर पोट भरणार नाही, तर त्यासाठी त्यांना थोडंसं एक अंडा करीची रेसिपी नाही करत आहे, पण अंडा करीची भाजी मी आज करणार आहे. तर आता इथं गावरान पद्धतीचा मसाला पण वाटून घेतलेला आहे, वाटायचं आहे. सो भाजून घेतलेला आहे. तर आता हे मी आता भाजून घेईन आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून मस्त असं अंडा करीची भाजी. आता यांना फार आवडती, श्रेयाला पण फार आवडती. आणि सकाळीच आज आम्ही गेलो होतो भाजी घ्यायला, तर त्यावेळेस यांनी तिकडे मिळतात गावरान अंडी, तर तिकडनं गावरान अंडी आम्ही घेतली आणि आता मी भाजी करते. आणि भाजीच करून झाल्यानंतर मग त्यानंतर सगळं काही किचन वगैरे आवरून घेते, पटकन व्यवस्थित सगळं क्लीन करून घेते आणि मग निवांत मी मस्त स्प्रिंग रोल फ्राय करून तुम्हाला दाखवेल. तर तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जस्ट वेट अँड वॉच. आणि एकच नंबर लागतं तुम्हाला खरं सांगू. नूडल्स सुद्धा इतके छान बनलेले आहेत, शिल्लक थोडेसे इतके राहिलेले आहेत. आता शिवण्याने थोडेसे नूडल्स खाल्लेले आहेत कारण तिला भूक लागली होती. तर आता मी काही जास्त वेळ घालत नाही, पटकन भाजी टाकून घेते, नंतर तुम्हाला स्प्रिंग रोल फ्राय करून दाखवेल. चला मग बघत राहा. मैं तो थक गई. सकाळपासून अशी चालूच असते गाडी नाही का. दुपारचा स्वयंपाक, परत थोडंसं भांडी आवरत 2:30 वाजून जातात. सुट्टीच्या दिवशी बरं का, असं रेग्युलर नाही आहे. रेग्युलर मम्मी डॅडी असले का आमचं सकाळची भाजी असली का आणि दुपारी आम्ही तिचं खाऊन घेतो, म्हणजे आमचं 12:30-1 जास्त 1 वाजेपर्यंत होऊन जातं. सो डॅडी मम्मी पण जेवण वगैरे करून घेतात, ते पण झोपायला चालले जातात आणि मग मी पण खाऊन घेते. आणि नाहीतर मग कधी शिवण्या ते आले का त्यावेळेस खाते, तो त्यावेळेस लवकर राहून जातं. पण सुट्टी दिवशी ना दुपारी नाही, सकाळी पण नाश्त्याला पण राहतं, दुपारी पण असतं. परत त्यानंतर भांडी आवरत असं म्हणजे अजिबातच वेळ भेटत नाही, असं होऊन जातं. पण तरी पण मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे व्हिडिओ सगळ्या काही, आणि रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे. तर प्लीज नक्की लाईक करा. सो आता माझं जस्ट इतक्यातच आवरून झालेलं आहे. मम्मी त्यांना आम्ही जेवायला बोलवलं होतं खाली, पण त्या आल्या नाहीत. तर त्या म्हणताय मला थोडंसं गणकणी आली आहे, तर त्यांना वरतीच घेऊन आलेलं आहे अंड्याची भाजी आणि चपाती. आणि आता मी सगळं किचन क्लीन करून घेतलं आहे. मला आधी ना सगळं किचन क्लीन केलेलंच आवडतं, कारण की ना का जेवण झाल्यानंतर ना मग कंटाळा पण येतो. तर त्यासाठी मी आधीच सगळी भांडी वगैरे घासून घेते आणि त्यानंतर मग रिलॅक्स वाटतं जरा थोडंसं 1-2 ताट वगैरे मग घासायला काही वाटत नाही. सो आता सगळं आवरून झालं आहे, जेवण करायचे आहे. श्रेया मागच्या रूममध्ये स्टडी करते आणि शिव गेलेली शेजारी खेळायला मैत्रिणीमध्ये. आणि आता स्प्रिंग रोल फ्राय करणार आहे मी, ते तुम्हाला दाखवते. आता थोड्या वेळेसाठी मी डीप फ्रीजरमध्ये नाही ठेवले, मी खालच्याच फ्रीजमध्ये ठेवलेले आहे डब्यामध्ये ठेवून. आणि आता फ्राय करूयात. तर चला, रेसिपी आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि रेसिपी ट्राय करून बघा, खरंच खूप छान लागतं आणि मुलांना खरंच खाऊ घाला. तर चला, किचन वाटा मी सगळं क्लीन करून घेतला. खरंच खूप बरं वाटतं असं किचन वाटा क्लीन केला ना. आणि इथं बघू शकताय अशी ही जी अंडा करी आहे ना, ही साहेबांना फार 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 आवडते. अशी आपली गावरान मसाला वगैरे वाटून आहे ना, तर त्यांना फार आवडते. त्यांची सगळ्यात जास्त फेवरेट आहे. आणि त्यात गावरान अंडे आहे ना, तर त्याच्यामुळे एकदम बातच नको. तर त्यामुळे आणि त्यानंतर इथं मी दुपारचाच थोडासा भात शिल्लक होता, तर तो थोडासा तव्यावर जिरा राईस करून घेतलेला आहे. तो आम्हाला यांना पण आणि मला सुद्धा फार आवडतो. दुपारचा जर भात शिल्लक असला किंवा रात्रीचा असला तर शिल्लक, तर तो जिरा राईस करून खरंच खूप छान लागतो. आणि त्यानंतर इथं चपात्या वगैरे पण रेडी झालेल्या आहेत. तर हे थोडेसे जे स्प्रिंग रोल मी फ्राय केले होते ना, तर त्याचे जे कॉर्नर्स आहे ते आता फ्राय करून घ्यायचे. ते सकाळी चहासोबत आहे ना एकच नंबर लागतात, कारण की त्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे पण टाकलेलं आहे, तर त्याच्यामध्ये चहासोबत खरंच खूप मस्त लागतात. आणि थोडंसं नूडल्स आहे शिल्लक, त्या मुली खाऊन घेतील, मुलींनी तरी थोडेसे खाल्लेत.
आता आपण लगेच इथं स्प्रिंग रोल फ्राय करणार आहोत. तो मी तेल ठेवून दिलेलं आहे तपण्यासाठी. तर चला मग आता. तर इथं तेल आपल्याला छान असं तपून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आहे, कारण की हाय फ्लेमवर आपल्याला हे तळायचे नाहीये. जेव्हा आपण फ्रीजमधनं बाहेर काढतो त्यावेळेस हे पूर्णपणे थंड झालेले असतात, बर्फाचे असतात. तर त्यामुळे हे जवळपास जेव्हा तळायचे असले ना फ्रीजमधून जवळपास अर्धा तास किंवा 1 तास आधी तरी बाहेर काढून ठेवायचे आणि त्यानंतर मग ते फ्राय करायला घ्यायचे. तर आता इथं मी जवळपास अर्धा तास आधीच थोडेसे बाहेर काढून ठेवलेले होते आणि त्यानंतर इथं फ्राय करायला घेत आहे. सो इथं तुम्ही आता गॅसची फ्लेम इथं मीडियम करून घेतली आहे. सुरुवातीला जे कट करून ठेवलेले होते साईडला आता ते फ्राय करून घेत आहे. आणि हे जर तुम्ही चहासोबत खाल्ले ना एकच नंबर लागतं. सकाळ सकाळी एकदम मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी असे मस्त वाटतात खायला. खारे शंकरपाळे कसे खातो आपण त्या टाईपमध्ये जरा छान वाटतात. सो ते वेस्ट न जाता म्हणलं चला आता फ्राय करून घ्या. गॅस बघू शकताय पूर्णपणे तेल छान असं तपलेलं आहे. मी गॅसची फ्लेम कमी करून दिलेली आहे आणि आता मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे स्प्रिंग रोल आहे ते एक एक करून असे तळून घ्यायचे आहेत. तर हां, तुमच्यासोबत अजून एक शेअर करायचं होतं. जसं की मी तुम्हाला म्हटलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा स्प्रिंग रोल आहे ना, तर माझा भाऊ होता आणि त्याचा एक फ्रेंड होता, साहिल नाव होतं त्याचं, आणि माझा भाऊ जसं विशाल. तर दोघांनी मिळून आहे ना तर पार्ट टाइम जॉब म्हणून त्यांनी नाही का हे स्प्रिंग रोलचं त्यांनी एक स्नॅक्स म्हणून असं सेंटर टाकलं होतं मुक्तीधामला. झाला बस. तर हां, काय म्हणतात ते मुक्तीधामला त्यांनी ते सेंटर टाकलं होतं त्यांनी. आणि एकदा ना असे ते, आणि त्यावेळेस खूप यायचा तो नाही का, असं श्रेया लहान होती ना तर त्यावेळेस खूप सारखं यायचा. तर त्यावेळेस वेळ पण होता त्याला, नंतर लग्नानंतर परत जॉब वगैरे मुला मग आता वेळ भेटत नाही जास्त त्यांना यायला. तर त्यावेळेस खूप यायचे ते. आणि त्यांनी जेव्हा त्यांचं शॉप ओपन केलं होतं ना तर त्यावेळेस हा जो स्प्रिंग रोल आहे ना तर ते माझ्यासाठी घेऊन आले होते. मला वाटतं मी नाही प्रेग्नेंट वगैरे नव्हते पण घेऊन आले होते ते माझ्यासाठी. आणि मला इतका प्रचंड आवडला आणि ते अक्षरशः इतका सुंदर लागला ना. आणि मग नेक्स्ट टाइम त्यांनी बॉक्स भरून वगैरे पप्पाकडे, असं माझे पप्पा इथं जॉबला होते, म्हणजे त्यांची पोस्टिंग इकडे झालेली होती. तर ते TV 2ला होते, जसे की माझे संतोष भाऊ TV 1ला आहेत तर ते TV 2ला होते. तर पप्पांजवळ ते असं पप्पा जरी जायचे ना तर पप्पांजवळ पाठवून द्यायचे. तर मला फार आवडले ते. मग त्याच्यात आतली ती स्टफिंग वगैरे ते बघितली आणि एकदा नंतर यूट्यूबला पण थोडंफार ते बघितलं आणि त्यानंतर मग मी हे ट्राय करायला लागले. तर ते खरंच खूप छान होते. मला तर स्प्रिंग रोल त्यावेळेसपासून मग त्यानंतर मग मी घरी ट्राय करायला लागले. खरंच खूप छान वाटायला. लॉकडाऊनमध्ये पण मी मुलींना असं काही नवीन नवीन गोष्टी करून खाऊ घालायचे, पण व्हिडिओ वगैरे त्यावेळेस एवढ्या जमत नव्हत्या मला, पण करायचे मी. मला आवड होती, म्हणजे घरात अजून पण आहे मला आवड, पण थोडं सध्या आता वेळ इतका भेटत नाहीये. पण मी पुरेपूर प्रयत्न करते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. पण खरंच ते दिवस खरंच भारी होते. तर त्यावेळेस ते असे घेऊन यायचे स्प्रिंग रोल वगैरे आणि ते डीप फ्रीजरमध्ये ठेवायला लावायचे की तुम्ही नाही का ते बॉक्समध्ये डीप फ्रीजरमध्ये ठेवा आणि जेव्हा आपल्याला आवड असते ना तर तेव्हा ते तळून असे खायचे. तर खरंच भारी दिवस होते ते. आणि आता तर त्यांना वेळच भेटत नाही यायला. तर आता हे फ्राय झालेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. तर मस्त असे झाले मी तुला स्प्रिंग रोल फ्राय करून देते. तर आता मस्त असे स्प्रिंग रोल बघू शकता, एकदम क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरवर काढायचे. तर बघू शकताय एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत. मी तुम्हाला त्याचा आवाज ऐकवते. तर हे बघा, आवाज तुम्ही बघू शकता. एकदम क्रिस्पी झालेले आहेत, एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला आधी 2 फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला कट करून दाखवते.
तर फायनली स्प्रिंग रोल आपले रेडी झालेले आहेत. एकदम क्रिस्पी आणि मस्त, आतून एकदम मस्त त्याचं नूडल्सची फिलिंग आहे आणि अजिबात कुठेही तुटलेले नाही आहेत. बघू शकताय, अजिबात आतमध्ये तेल गेलेले नाही आहे. पॅकिंग अशी त्याची मस्त करून घ्यायची जेव्हा आपण रोल पॅक करतो त्यावेळेस. ते एकच नंबर झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आतमध्ये फिलिंग तुम्ही बघू शकताय, एकच नंबर झालेले आहेत. कसे वाटले स्प्रिंग रोल मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता आपण टेस्टिंगला देणार आहोत आमचे साहेब आणि आमची श्रेया. तर बघूयात. उई हो खाली असं ट्राय करतील ना पप्पा. हा नॅचरली आवाज आहे, डुप्लिकेट आवाज नाही आहे. कुरम कुरम आठवतं का विशाल आणायचा? सेम तसे वाटतं ना. झालं माझं सार्थक. तू पण खा श्रेया. श्रेया तू एकदा खाऊन बघ ना. खा की. लाजती माझी श्रेया. हा एकच नंबर झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. साहेब लागले एकदम निशब्द झालेले आहेत साहेब. आता कोणाला भेटतं की नाही काय माहिती. गरम गरम आहे. चला तर आता आमची इथं तयारी चालू झालेली आहे जेवणाची. सो आता आम्ही इथं जेवायला बसतो. या जेवायला तुम्ही पण. सो फायनली आमचे जेवण झालेले आहेत आणि स्प्रिंग रोल पण खाऊन झालेला आहे. तर तुम्हाला स्प्रिंग रोल कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. सो व्हिडिओ यायला थोडासा वेळच लागेल कारण की तुम्ही आज बघितलंच असेल. आज पूर्ण दिवसाचाच व्लॉग केलेला आहे मी. तर सगळ्या काही गोष्टी मॅनेज करून परत एडिटिंग करायची तर मला थोडासा वेळच लागतो. तर त्याच्यामुळे समजून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि चॅनलवर नवीन असतील तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी पोस्ट करते त्याचं तुम्हाला पटकन नोटिफिकेशन मिळेल. सो चला तर मग भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.